नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भिवंडी तालुक्यातील गाव दिघाशी येथे रिपाई आठवले या पक्षाच्या शाखेचे उद्घाटन बाळासाहेब भालेराव जिल्हा सरचिटणीस यांच्या हस्ते संपन्न झाले. ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या मान्यतेने व भिवंडी तालुकाध्यक्ष भरत जाधव यांच्या तालुका उपाध्यक्ष योगेश भोईर यांच्या सहकार्याने दिघाशी या गावी रामदास आठवले राष्ट्रीय अध्यक्ष रिपाई तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री या पक्षाची नवीन शाखा ज्येष्ठ पॅन्थर तथा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांच्या हस्ते नवीन शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. त्याच्यासोबत तालुका सरचिटणीस नारायण जाधव, तालुका उपाध्यक्ष योगेश भोईर, गोवा शाखेचे शाखा प्रमुख सुरेश गवई, महापोलीसचे रिपाई सदस्य दोंडे व दिघाई शाखेचे प्रमुख मान्यवर व महिला सदस्य बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांना औक्षण लावून नवीन शाखेचे नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम बौद्ध वंदना घेऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रमुख उपस्थितीतून नारायण जाधव, सरचिटणीस योगेश भोईर, उपाध्यक्ष यांची भाषणे झाली आहे. नामफलक उद्घाटक बाळासाहेब भालेराव यांनी केलंय. रिपाई पक्षाचे महत्त्व सांगून रामदास आठवले यांनी कार्याचे कौतुक व महत्त्व सांगितलंय. सर्वांनी एकसंघ राहून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आलंय. आम्ही ठाणे जिल्हा आपल्या सोबत असून आपल्या संकट समयी रिपाई पक्ष आपल्या सोबत आहे. आपण सतत भिवंडी तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या संपर्कात राहून आपले जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न ठाणे जिल्हा सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण आमच्या सोबत राहावे असे आवाहन करून मौजे दिघाशी शाखेची कार्यकारिणी सुनील थुले, शाखाध्यक्ष प्रणय पंडित, उपाध्यक्ष किरण जाधव, सरचिटणीस स्वप्नील जाधव, सचिव सूरज थले, खजिनदार कैलास थले, संघटक अश्विनी जाधव, अध्यक्ष महिला आघाडी संगीता भोईर, सरचिटणीस रंजनी जाधव, उपाध्यक्ष यांची निवड करून घोषित करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी यांना उद्देशून भालेराव यांनी सांगितले की आपणास देण्यात आलेले हार हे कधी हार पत्करण्याचे नसून आपले मनोबल वाढविण्यासाठी याची जाण ठेवावी व पक्षाचे काम जोमाने करावे. शेवटी आभार प्रदर्शन सुनील जाधव, शाखा प्रमुख आवळे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.